नमस्कार. मी डॉक्टर राजेंद्र पोळ येथे ग्रहतारे बोलतात. ज्योतिष कार्यालय निप्पाणी. आज एक छान विषय सुचलाय आणि तो आमच्या मडके साहेबांनी सुचवलाय. आहेत त्यांनी इथं प्रेझेंट आहेत. ज्या पद्धतीनं त्यांनी तो विषय सुचवला, तो विषय तसा महत्वाचा आहे. कारण आम्ही ज्या पद्धतीनं काही गोष्टींचा सातत्यानं व्यवहारामध्ये उल्लेख करतोय आणि तो उल्लेख ज्यावेळेला बराच त्याचा उहापोह होतोय, त्यावेळेला मात्र की नाही आम्हाला त्याचा एक वेगळ्या पद्धतीने विचार करावा लागेल. आणि तो मी इथं विचार करतोय. मग यावेळेला तो मला विषय मांडायला जमतोय की नाही, हाही तिथला एक महत्वाचा भाग आहे. आपण बळीराजाची गोष्ट बोलतोय. बळीराजाचं म्हणजे इडापुडा टळू दे, बळीराजाचं राज्य येऊ दे, शेतकऱ्याचं राज्य, सर्वसामान्य राजाचं राज्य, असं आपण म्हणतोय. मग बळीचं राज्य येऊ दे, बळीच्या राजाबद्दल बऱ्याच पद्धतीनं त्याचं वर्णन होत आहे. तो किती ज्ञानी होता, किती शोषिक होता, किती प्रजेला तो हे करत होता. मग त्याच्यावरती कशा पद्धतीनं अन्याय झाला, काय झाला, म्हणजे त्याला 3 पावलं जमीन मागितली. ह्या पद्धतीनं वर्णन होतंय. ठीक आहे, मला या वर्णनाशी काही माझं देणं घेणं नाही, कारण हे वर्णन सगळं तुम्हाला माहित आहे. मी डायरेक्ट मुद्द्याला हात घालतो. बळीचं राज्य आलं कधी आणि बळी हा कोणत्या कालखंडामध्ये झाला, हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. कारण रामायण, महाभारत ह्याचा आपल्याला कालखंड सांगता येतोय, पण बलिराजाचा कालखंड मात्र आपल्याला सांगता येत नाही. काय करता येत नाही? सांगता येत नाही. बरं, ह्या ठिकाणी महाभारतामध्ये मी उलट सुलट जाणार आहे, म्हणजे तुम्ही त्याचा कालखंड तुम्ही हे करायचं. महाभारतामध्ये बलिराजाचा तुम्हाला उल्लेख सापडत नाही. रामायणामध्ये देखील तुम्हाला रामायणामध्ये देखील बळीराजाचा उल्लेख सापडत नाही. त्याच्या पूर्वीच्याही इतिहासामध्ये बळीराजाचा उल्लेख सापडत नाही. ओके. मग बळीराजाचं राज्य कोणत्या कालखंडामध्ये झालं, हा मेन प्रश्न उपस्थित झाला. मी त्यावेळेला एक गोष्ट इथं समोर आणू इच्छितो, ती म्हणजे वेदोक्त आणि पुराणोक्त. हाही एक विषय तितकाच महत्वाचा आहे. कारण आज वेदोक्त आणि पुराणोक्त ही जी काही गोष्ट आहे, ही आज सर्वसामान्य लोकांना माहीत व्हायला लागली. आता माहीत व्हायला लागली, याच्यापूर्वी माहीत होत नव्हती. आणि ती त्याचा विचारही कोण सर्वसामान्य माणूस करत नव्हता. ही त्यातली ॲज अ रिॲलिटी आहे. मग हा देखील भाग कधी झाला, याचाही आपल्याला विचार करावा लागेल. मी ज्यावेळेला देवांची माणसं या पुस्तकाचं वाचन केलं, या पुस्तकाच्या वेळेला जे जे काही मी वाचलं, बघितलं, मला सेंट्रल लायब्ररीला बरीच पुस्तकं मिळाली. त्यानंतर आमच्या इथं निप्पाणीमध्ये देवचंद कॉलेजच्या ह्याच्यामध्ये बरीच पुस्तकं मला मिळाली. आणि त्याच्यामध्ये देवदासींचा उल्लेख मिळतो. पण तो उल्लेख
कशा पद्धतीनं आहे, काय आहे, हे मी माझ्याकडे देवांची माणसं या पुस्तकाने सांगितलेलं आहे. 12 बलुतेदार, 18 लुतेदार आणि या चक्रामध्ये असलेला हा देश आहे आणि ही संस्कृती आहे. देवळांचा इतिहास कधी सुरू झाला, त्यानंतर मग उपनिषद कशी लिहिली गेली, वेद कसे लिहिले गेले, वेदांचे भागणे का पडले, कशासाठी पडले, याचाही आपल्याला विचार करणे मी त्या ठिकाणी केलेला आहे. माझा ते पुस्तक माझं फॉलो करा, माझी इतरही पुस्तकं फॉलो करा, मी तुम्हाला त्याच्यामधली माहिती मिळून जाईल. मला तो विषय इथं आज घ्यायचा नाहीये. बळीराजाचं राज्य जर का आहे असं जर आम्ही म्हटलं तर बळीराजाचं राज्य कसं कधी आलं? महाभारतानंतर संपूर्ण भारतामध्ये काय होती? अराजकता होती आणि त्यावेळेला शस्त्रीय कोणीही शिल्लक नव्हतं. म्हणजे पूर्ण भारतामध्ये असलेलं अराजकता आणि त्या अराजकतेतून संपूर्ण समाजावरती ब्राह्मण लोकांचा वर्चस्व आणि त्या वर्चस्वातून त्यांचं इतकं वर्चस्व की कोणतीही गोष्ट जर सर्वसामान्य माणसाला करायची असेल तर त्याला म्हणजे त्यांना विचारावं लागत होतं. मग यावेळेला ज्योतिषशास्त्रामध्ये बलात्काराचे मुहूर्त, शिकारीचे मुहूर्त, चोरी करायचे मुहूर्त, खून करायचे मुहूर्त, दरोडा घालायचे मुहूर्त, म्हणजे अशा पद्धतीचे देखील इथं मुहूर्त आहेत. जर मुहूर्त त्यावेळेला होते, त्यांनी दिलेत, आज देखील आपल्याला प्रचलित काही जुन्या ग्रंथामध्ये दिसतात. जे ग्रंथ आज उपलब्ध आहेत नाहीत हा भाग इथं आपल्याला आला. त्यावेळेला समाजामध्ये बळीराजा तर तयार झाला नाही. म्हणजे महाभारताच्या युद्धानंतर बळीराजा तर झालेला नाहीये. त्यावेळेला दोन महान माणसं तयार झाली आणि ज्या दोन महान माणसांनी आपल्या समाजाला टोटली परिवर्तन केलं आणि ते म्हणजे एक गौतम बुद्ध आणि दुसरे महावीर. एक संपूर्ण एक असलेलं कुटुंब आणि ह्या कुटुंबातून दोन भाऊ वेगळे झाले आणि त्यांनी स्वतःचा आपला धर्म स्थापन केला. आज महावीरने स्थापन केलेला जो आहे धर्म आहे, म्हणजे त्याच्यामध्ये देखील नंतर दोन भाग पडले. बौद्धांनी स्थापन केला बौद्ध धर्म. याच्यामध्ये भारतामध्ये तो रुजला नाही. तो का रुजला नाही, कशासाठी रुजला नाही, याची कारणं अनेक आहेत. मग बौद्ध म्हणजे महावीरांनी स्थापन केलेला जो धर्म आहे त्याच्यामध्ये देखील दिगंबर श्वेतंबर हाही भाग पडला. त्याच्यामधली त्यांची चांगल्या गोष्टी वाईट गोष्टी ह्या देखील झाल्या. याचा आपल्याला इथं उल्लेख करायचा नाहीये. मग नेमकं हा बळीराजा झाला कधी, की बळीराजा कपोकल्पित आहे, याचाही विचार करायला पाहिजे. जर कपोकल्पित असेल तर आपल्याला तोही भाग स्वीकारला पाहिजे आणि जर कपोकल्पित नसेल तर त्याचा कालखंड आपल्याला मिळाला पाहिजे. बरोबर आहे. वेदोक्त आणि पुराणोक्त या गोष्टीमध्ये सगळ्यांनी ह्याची मीमांसा दडली. वेदोक्त प्रकरणामध्ये फक्त मंत्र आहेत आणि पुराणोक्त मध्ये सगळ्या कथा आहेत आणि ज्या कथा कधीही प्रत्यक्षात घडलेल्या नाहीत त्या कथा कपोकल्पित आहेत. आणि ह्या कपोकल्पित असलेल्या कथेतून
धर्माच्या प्रसारातून मग नंतर तयार झालेली ही जी काही आहेत गोष्टी, ह्या गोष्टी इथं तयार झाल्या. अगदी सगळ्यात तरुण जर कुठली देवी जर म्हटला तुम्ही, तर संतोषी माता. संतोषी मातेचं आपल्या कुठल्याच ग्रंथामध्ये उल्लेख नाहीये. आणि अगदी 70च्या दशकात आलेली ही संतोषी माता, तिला एकदमच आली. तो 70च्या दशकामध्ये पिक्चर आला. त्या पिक्चरमधनं प्रचंड संतोषी मातेचा प्रभाव वाढला. वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळे जे आमचे काही गोष्टी घडल्या, त्याचा समाजावरती खूप मोठ्या पद्धतीनं इम्पॅक्ट पडतो. हेच आपल्याला दिसतंय. जर का असं असेल तर बळीराजा कधी झाला? खूप लोकांनी ह्या बळीराजावरती लिहिलंय. मग बळीराजा म्हणजे पाताळात गेला. पाताळामध्ये भीम देखील पाताळात जाऊन आला होता. दुसरं कोण पाताळात जाऊन आलं नाही. पाताळ म्हणजे काय? भूभाग म्हणजे आपला पृथ्वी. ठीक आहे. स्वर्ग म्हणजे काय? स्वर्गही आज आपल्याला दिसत नाहीये आणि पाताळही दिसत नाहीये. फक्त आपण पाताळाचा उल्लेख करतोय. याच पद्धतीने आपल्याला स्वर्गही कधी दिसला नाहीये, स्वर्गाचाही कधी उल्लेख करता आलेला नाहीये, किंवा नरकाचाही कधी उल्लेख करता आलेला नाहीये. त्याच पद्धतीनं 84 लक्ष योनीचाही कधी विचार करता आलेला नाहीये. आणि ह्या नसलेल्या ज्या गोष्टी आहेत, याचं उगमस्थान कधी झालं, हा खरा कळीचा मुद्दा आहे. आज आम्ही कथा ज्या आहेत, आधी सत्यनारायणची कथा, सत्यनारायणच्या कथेमध्ये त्याचं झाज बुडतंय आणि ते झाज बुडल्यानंतर तो लगेच वरती येत आहे आणि तिच्या पोरगीला सांगतोय आणि ते लगेच तो कर्डोपती होतोय. ह्या ज्या कथा आहेत, ह्या कथा कोणी रचल्या, का रचल्या आणि ह्या रचण्यामागचा उद्देश काय, हा देखील एक खूप मोठा संशोधनाचा विषय आहे. न झालेल्या गोष्टी त्याचा आम्ही उल्लेख करतोय, त्याचा उल्लेख करून त्याच्यावरती प्रचंड प्रमाणामध्ये आम्ही काय करतोय, उहापोह करतोय आणि समाजामध्ये एक वेगळ्या पद्धतीनं एक मत मांडतोय आणि काहीतरी हलचल करतोय. दिवाळी आली की बली प्रथेमध्ये म्हणजे बलीराजाचा उल्लेख हा आलाच. बली प्रतिपदा. आमचे सण आहेत, ते सणाला इथं काय झालं, त्यांचं महत्व काय, त्यांचा उल्लेख कशासाठी केला, याचा विचार कोण नाही करत आहे. गुढीपाडव्याला आमचा म्हणजे वर्षाचा आरंभ होतोय आणि हा आरंभ झाल्यानंतर पुन्हा फिरून 360 दिवसानंतर आमची गुढीपाडवा येतोय. मग याच्यामध्ये आलेले जे सण आहेत, हे सण हे असेच आले का? आलेले नाहीयेत. मग ह्या सणांचा ठराविक पद्धतीनं आमच्या समाजावरती झालेला परिणाम, समाजामध्ये असलेला त्यावेळेची परिस्थिती, त्यावेळेचा समाज म्हणजे शेतीप्रधान देश आणि शेतीप्रधान देश म्हणजे गरीब देश. त्यावेळेला देखील अन्नधान्य नव्हतं. अगदी बघा, आपण आता आहे 70च्या म्हणजे दुष्काळामध्ये, 72ला जो दुष्काळ पडला, त्या 72च्या दुष्काळामध्ये आपण लाल गहू खाल्लेत. म्हणजे आपल्या भारतामध्ये अन्नधान्याची तुटवडा होता.
हे तर आपण बघितलेलं आहे, मी बघितलेलं आहे आणि मी लाल गहू खाल्लेला आहे. शिंदेचं एक फार सुंदर कणी त्याच्यामुळे आरती आहे. हे सगळं आहे. आज मात्र भारतामध्ये हरित क्रांती झाली आहे. अन्नधान्याचा कणी प्रचंड मुबलक साठा झालेला आहे. हा ही भाग आपल्याला विचार कणी करावा लागेल, हे लक्षात ठेवा. त्यावेळेच्या ह्याच्याप्रमाणे अन्नधान्याचा तुटवडा होता आणि त्याच्याप्रमाणे त्यांनी जे आपले सण आहेत याची सणाची विभागणी केली. ही तर महत्वाची आहे. या सगळ्याचा विचार मी माझ्या पुस्तकामध्ये केलेला आहे. की आणि तो जर मी इथं विषय घेतला तर तो विषय वेगळा होईल आणि तो टाइमपास होईल. वेदोक्त प्रकरण आणि पुराणोक्त प्रकरण हे हल्लीच्या 100 वर्षामध्ये 100 वर्षामध्ये शाहू महाराजांच्या काळामध्ये उल्लेखाला आला आणि त्यावेळेला सर्वसामान्य माणसाला पुराणोक्त आणि वेदोक्त याच्यामधला फरक समजला. हा इतिहास आहे, हे 100 वर्षापूर्वीचा इतिहास आहे. तोपर्यंत याच्यामधला फरक देखील सर्वसामान्य माणसाला म्हणजे नॉन ब्राह्मण माणसाला समजलेला नव्हता. आणि आजही वेदोक्त आणि पुराणोक्त याच्यातला जो फरक आहे आणि जे ब्राह्मण लोक आपल्या घरी येऊन होम हवन करतात तो कोणत्या पद्धतीने करतात याच्यामधलं आपल्याला ज्ञान असत नाही. हा माझा अनुभव आहे. वेदोक्त प्रकरणामध्ये त्यांनी त्यांच्या मध्येच करतात. तो ब्राह्मण समाजात सोडून इतर ठिकाणी त्यांनी फक्त म्हणजे वेदोक्त करत नाहीत, पुराणोक्त करतात. आणि ह्या पुराणोक्त मध्ये कथा आलेत, कथा. आणि त्या कथेमध्येच काय आलेलं आहे, ह्या बळीराजाची ही गोष्ट आलेली आहे. कोणतीही गोष्ट बोलायची झाली तर त्याला काय करावं लागेल, आपल्याला कालखंड काढावा लागेल. आणि कालखंड ज्या वेळेला तुम्ही काढता त्यावेळेला आपल्याला ते आजच्या वेळेला फार सोपं आहे. डॉक्टर वर्तकांनी पहिल्यांदा म्हणजे गणित केलं आणि त्यांच्या गणित म्हणजे हे गणित हे तुमच्या ब्रह्मांडामध्ये असलेल्या जे कल्पवृक्षाचं गणित आहे त्याच्याप्रमाणे त्यांनी काढलेलं आहे. युगाचं गणित देखील त्यांनी त्यावेळेला मांडलेलं आहे. आणि हे युगाचं गणित हे काय आज मांडलेलं नाही आहे, 28 युगे मागे जाऊन मांडलेलं आहे. म्हणजे सर्वजण 1,80,000 पेक्षा जास्त वर्षापूर्वी ते मांडलेलं आहे. आज नासा देखील म्हणतंय ह्या पृथ्वी तलावरच्या सृष्टीचा नाश होऊन पुन्हा तिथं सृष्टीचा उगम झाला आणि ही 6 वेळा आणि आपल्या ह्याच्याप्रमाणे 7 वेळा म्हणजे ह्याच्यामध्ये आहे. मग हा जर भाग असेल तर पुराणोक्त जी गोष्ट आहे ही गोष्ट महाभारताचं युद्ध झाल्यानंतरची गोष्ट आहे, त्याच्यापूर्वीची नाही आहे. त्याच्यापूर्वी सगळे जे म्हणजे होम हवन चालायचं ते वेदोक्त प्रमाणे चालायचं, पुराणोक्त पद्धतीनं चालत नव्हतं. आपण रावणाचा उल्लेख नाही करतोय. आम्ही रावणाचा उल्लेख एक वाईट प्रवृत्ती म्हणून करतोय. एक बाजूला मी म्हणतोय रावण ब्राह्मण पुत्र होता, राक्षस तिची आई होती. म्हणजे राक्षस म्हणजे हा राक्षस कोण, सर्वसामान्य माणूस आहे त्याच्यामधली जे त्यांनी जाती म्हणून आपण थोडक्यात. मग तिचा मुलगा मग ती बाई आणि ब्राह्मण मुलगा म्हणजे ब्राह्मण पिता याच्याप्रमाणे रावणाचा जन्म झाला. आणि रावणाचा जन्म झाल्यानंतर या रावणाने सगळ्यात मोठं काम कुठलं केलंय, आपण रामायणामध्ये एक उल्लेख सारखं बघतोय. तो कोणता बघतो तर रावणानं ज्या ठिकाणी होम हवन चालत होतं
त्याच्यावरती हल्ले केले आणि त्या ठिकाणचे हल्ले हे काय केले त्यांनी, म्हणजे हल्ले करून तो होम हवन करण्याचं बंद पाडलं. आणि ते बंद पाडलं, ते बंद पाडू नये म्हणून रामानं रावणाबरोबर युद्ध केलं. हे आपण वाचतोय. हा कालखंड कधी झाला? 5300 वर्ष महाभारताचं युद्ध. त्याच्यापूर्वी 100 वर्ष आपण पांडवांचं म्हणजे कौरवांचं म्हणजे 100 वर्ष धरू. त्याच्यापूर्वी 300 वर्ष म्हणजे 5600 वर्ष इसवी सन पूर्व, म्हणजे 7600 वर्षाचा हा कालखंड झाला. त्यावेळेला काय केलं जात होतं? त्यावेळेला तुम्हाला होम हवनामध्ये पशुबली दिला जात होता. आज देखील बरेच असे होम हवन आहेत की ज्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या पशूंची बली दिला जातो, याचा उल्लेख आहे. तुम्ही जर आज तो जर विषय त्यांच्याकडे काढायला गेला तर त्यांनी सरळ कानावरती हात ठेवतात. मला माहित नाही म्हणतात. तोंड बांध, कान बांध, डोळे बांध. मग या ठिकाणी आमच्या गांधीजींची तिन्ही माकडं एकात येतात. पण तुम्ही जर त्याचा उल्लेख वाचला, तुम्ही त्याचा स्टडी जर केला तर तुम्हाला या ठिकाणी पशुबलीचा उल्लेख दिसतो. ती प्रथा बंद केली रावणानं केली. हा उल्लेख मात्र आम्ही विसरलोय, हे लक्षात ठेवा. ज्योतिषशास्त्रामधले अभ्यासक आहोत आपण. रावण संहिता ही सगळ्यात सुंदर संहिता आहे, लक्षात ठेवा. रावण संहिता ही सुंदर संहिता आहे. तीही कधी वाचून काढा. पुराणोक्त मध्ये आणि वेदोक्त मध्ये फरक आमच्या ह्या 100 वर्षापूर्वी लक्षात आलाय. नाहीतर 7000 वर्ष या लोकांनी प्रत्येकाच्या घरामध्ये मम करूनच सगळे पूजा अर्चा केलेली आहे, हे लक्षात घ्या. पहिला शब्द येतोय, शेवटचा शब्द येतोय, मधला शब्द येतच नाही, अशा पद्धतीनं उच्चार करणारे पुरोहित आजही समाजामध्ये आहेत. आम्ही शिकवते वेळी, विचार करत असते वेळी आम्ही खूप मोठमोठ्यानं बोलतोय. म्हणजे मंत्रांचा उपयोग होतोय. मंत्रांचा उपयोग झाल्यानंतर त्याचा शरीरावर परिणाम होतोय. हे सगळं बरोबर आहे. पण मंत्राचा उपयोग, मंत्राचा उल्लेख जो आहे तो योग्य पद्धतीनं तुमच्या ह्याच्यामध्ये शरीरावर होण्यासाठी त्याचा उच्चार देखील योग्य पद्धतीने झाला पाहिजे. आणि जर तो उच्चार योग्य पद्धतीने झाला नसेल तर त्या मंत्राचा काडी एवढा उपयोग होत नाही. ही पहिली गोष्ट. जर एखादा दोष असेल, एखादा जागेमध्ये दोष असेल, एखाद्या जातकाच्या पत्रिकेमध्ये दोष असेल तर तो जाण्यासाठी आपण होम हवन सुचवतोय, करतोय, पण त्याचा उल्लेख म्हणजे त्याचा उपयोग देखील कधी होणार आहे, योग्य उच्चार असेल तर होणार आहे, नाहीतर होत नाही. पुराणोक्त मध्ये असलेल्या ज्या कथा घातल्या, या कथेचं उगमस्थान हे महाभारताच्या युद्धानंतर झालेलं आहे. कृष्णाच्या जीवनामध्ये राधा कोण होती याचा कृष्णाच्या ह्याच्यामध्ये तर आपल्याला उल्लेख दिसत नाही, जीवनात दिसत नाही. पण कृष्णाच्या जीवनामध्ये राधा होती आणि त्या राधेचा म्हणजे बरोबर केलेला प्रणय किंवा त्याच्याकडे कथा ह्या मात्र आपण सुसर वापरतो. अगदी चांगल्या पद्धतीने तिची चर्चा करतोय. कारण एखादा पराक्रमी पुरुष आहे, त्या पराक्रमी पुरुषाच्या शौर्य कथा, त्यानं केलेलं शौर्य हे आपण कधीही विचारात घेतलं जात नाही. पण त्यानं केलेला प्रणय मात्र इथं विचारात घेतला जातो. याचं उदाहरण अगदी ह्या नजदीकच्या काळामधलं युद्धातलं घ्यायचं झालं तर आपण बाजीराव पेशव्यांचं घेऊ शकतो. बाजीराव पेशव्यांनी खूप मोठमोठ्या लढाया केल्या, सगळं केलं. या कुठल्याही लढाईचा
आम्ही अभिमानानं विचारणी करत नाही. आम्ही चर्चा मात्र आणि चरवण मात्र कोणाचं करतोय? मस्तानीचं करतोय. ही ॲज अ रिॲलिटी आहे. त्यामुळं ह्या ज्या कथा आहेत, या कथा कपोकल्पित आहेत. जसं बळीराजाची कथा ही कपोकल्पित आहे. आज आम्ही वास्तवाला धरून आम्ही विचार करूया. वास्तवामध्ये काय आहे त्याचा विचार धरून त्याचा विचार करूया. आज आम्ही इतके वर्ष त्याचा ग्रहांचा परिणाम बघायला लागलोय. त्या परिणामातून होणारा परिणाम कसा होतोय, त्याचं ग्रहमान कशा पद्धतीने चालतंय, ते ग्रहमान चालल्यानंतर त्या जातकावरती कशा पद्धतीने परिणाम होतोय, हे जसं आपण बघतोय त्याचा आपल्याला इथं उल्लेख करावा लागेल. म्हणजे ज्योतिषशास्त्र आहे. म्हणजे ज्योतिषशास्त्र आहे तर मग आज ह्या ठिकाणी आणि पूर्वीही या ठिकाणी एका लग्नावरती शेकडो, हजारो, आज तर जवळपास 31,000 जातक जन्माला येतात जगात. मग त्यांची पत्रिका एकसारखी येऊन सुद्धा त्यांचं भविष्य वेगळा येत आहे. मग याला कारण आपण मांडलेली जी 8 दैव आहेत, त्या 8 दैवांचा इथं उल्लेख करावा लागेल. प्रत्येक वेळेला एक म्हटलं जातंय, 8 पाट नगर होतं, त्यात एक दरिद्री ब्राह्मण होता. हे जे वाक्य आहे हे मात्र कधी चुकलं नाही. अगदी रामायण, महाभारत आणि त्यानंतरच्या काळामध्ये देखील कधीही तुम्हाला ब्राह्मणांच्या हातामध्ये सत्ता आली आहे हे तुम्हाला दिसत नाही. त्यांच्या हातामध्ये ज्यावेळेला सत्ता आली त्यावेळेला म्हणजे पेशवाईमध्ये, आणि ते सुद्धा डायरेक्ट सत्ता येऊन त्यांनी राजा झालेले नाही आहेत, पण सत्ता आली. मग हाही इथं विचार झाला पाहिजे. आपला विषय आजचा आहे तो कथा हा विषय आहे. आणि ह्या कथेमध्ये बहुजन समाजाला अडकवून का तर या ठिकाणी आपल्याला थोडस अज्ञानी, अडाणी लोक असंही नाहीये, पण त्याच्यामध्ये त्या सुरस कथेमध्ये लोकांना अडकवून ठेवणं आणि कीर्तन करणं हा त्याचा एक सगळ्यात महत्वाचा विषय होता. असं कुठलं गोष्ट नाहीये की या गोष्टीमध्ये ह्या कथा झालेत आणि त्यानंतर पुन्हा आपल्याला दिसतायत आणि त्याचा उल्लेख आपल्याला दिसतोय, असं होत नाहीये. त्यामुळं या कथेच्या नादाला कितपत लागायचं याचाही आपण विचार केला पाहिजे. कथा लिहिणारेही हेच आहेत, कथा सांगणारेही हेच आहेत. सत्यनारायणची कथा ह्यांनीच सांगितली, सत्यनारायणची पूजा ही ह्यांनीच सांगितली, उद्योगधंदाही ह्यांनीच केला, वार्षिकनी ह्यांनीच केलं, आणि एकटं घर पण संपूर्ण गावावर दादागिरी मात्र ह्यांनीच केली. आणि का केली, कशी केली याचा मी माझ्या पुस्तकामध्ये अगदी डिटेल्समध्ये विचार केलेला आहे. इतरही माझ्याकडे लेक्चरमधून हा विषय आलेला आहे. त्यामुळं त्याच्याबद्दलचं पुन्हा पुन्हा सांगणं हे योग्य नाही आहे. ह्या सगळ्या ज्या कथा आहेत ह्या कपोकल्पित कथा आहेत, आणि कपोकल्पित कथामधनं आपल्याला काहीही साध्य होत नाही. शास्त्र आपल्याला बाप दाखवण्याचं श्राद्ध घाल या पद्धतीनं आहे. आपण देव म्हणतोय, शक्तिपीठ म्हणतोय, त्यांची स्थानं म्हणतोय, 12 ज्योतिर्लिंग म्हणतोय. या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी आपल्याला पृथ्वी तलावरती आपल्या भारतामध्ये ठोस दिसत आहेत. 12 ज्योतिर्लिंगाचं माझं 12 ज्योतिर्लिंग म्हणून पुस्तक आहे. आणि हे पुस्तकामध्ये मी उल्लेख केलेला आहे की 12 ज्योतिर्लिंग ही आपली एनर्जी पॉइंट आहेत आणि ही रवीच्या भ्रमणाप्रमाणे उत्तरायण दक्षिणायन याच्या पद्धतीनं आहेत. शक्तिपीठ आहेत. शक्तिपीठ ही देखील तुम्हाला
कशी दिसतील? एक स्थिर ताऱ्याशी कनेक्टेड दिसतील. त्याचा त्या पद्धतीने विचार नाही करा. मी 12 ज्योतिर्लिंगाबद्दल नाही बोललोय. तुम्हाला जर नाही कोणाला जर नाही त्या शक्तिपीठाबद्दल बोलता आलं, त्यांच्याकडे वरच्याकडे 30 ताऱ्याबरोबर कनेक्ट करता आलं तर आनंदाची गोष्ट आहे, कारण संशोधन हे झालं पाहिजे. आता आपण बघतोय तुळजापूर, कोल्हापूर, सप्तशृंगी आणि माहूरगड हा म्हणजे चौकोन होतोय आणि सर्वसाधारण यांच्यामधलं अंतर हे 300 किलोमीटर होतंय आणि ही 4 शक्तिपीठ आहेत आणि ही शक्तिपीठ वरच्या स्थिर तारेशी कनेक्ट आहेत. तशीच 51 शक्तिपीठ देखील कनेक्ट आहेत. आपण जे देवादिकांना मानतोय ते देखील एक शक्तीला मानतोय आणि ही शक्ती जी आहे ही पॉझिटिव्ह शक्ती आहे आणि त्या पॉझिटिव्ह शक्तीला ज्या वेळेला मी मानतोय, तिची पूजा करतोय, त्यावेळेला सगळ्यात महत्वाची या शक्तीपेक्षा आम्ही आमच्या पितरांना मानतोय. आमच्यामध्ये पितर पूजा होते आणि ही पितर पूजा आमचे जे काही वंशज आहेत, म्हणजे आम्ही त्यांचे वंशज आहोत, ते पितर आमचे यांच्याबद्दलचा आमचा जो इतिहास आहे हा आम्हाला ज्ञात आहे. त्यामुळं ह्या कथेंच्या नादाला लागण्यामध्ये काही अर्थ नाही आहे. मोठमोठ्या लेखकांनी लिहिलेलं आहे, ते बळीचं राज्य होतं, ते असं होऊ दे, इडा पुढं टळू दे, बळीचं राज्य येऊ दे, ते कपोकल्पित असलेलं बळी आणि त्याचं राज्य आणि त्याचा कालखंड कुठला हे होत नाही आहे. ही कपोकल्पित कहाणी आहे, त्यामुळं याला फार महत्त्व देण्यामध्ये अर्थ नाही. स्वर्ग, पाताळ ह्याचा उल्लेख आपल्याला दिसत नाही, हे आपल्याला समजत नाही. तसं काय आपल्या म्हणजे जसं पाताळ लक्षात येत नाही, तर स्वर्ग आणि नरक ही देखील आपल्या लक्षात येत नाही आणि ते कुठं आहे हे दाखव म्हटल्यानंतर तेही आपल्याला सांगता येत नाही. ह्या ज्या सगळ्याकडे गोष्टी केलेल्या आहेत त्या माणसानं पाप करू नये या गोष्टीसाठी केलेल्या आहेत. म्हणजे प्रत्येक धर्मामध्ये सांगितलेलं आहे, प्रत्येक सांगितलेलं आहे, तुम्ही पाप करू नका. पाप करा असं कधीच सांगितलेलं नाही. पण ह्या 5000 वर्षामध्ये मात्र आमच्या ज्योतिषशास्त्रामध्ये बलात्कार करण्याचे मुहूर्त आले, खून करण्याचे मुहूर्त आले, चोरी करण्याचे मुहूर्त आले, दरोडा करण्याचे मुहूर्त आले. हे सगळे मुहूर्त का आले असतील, कशासाठी आले असतील, त्याचं कारण काय, याचा सर्वसामान्य आमच्या मित्रांनी विचार करावा. माझंही जर कुठं चुकलं असेल तर मला ते सांगावं. धन्यवाद.